चला आज बनवूया रोजच्या जेवणातली डाळ पालक भाजी, जी एकदम हेल्दी, टेस्टी आणि झटपट तयार होणारी आहे। ही डाळ पालक ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा साध्या भातासोबत, जो आपण स्टीम राईस म्हणतो, त्यासोबत अप्रतिम लागते। बनवायला तर अतिशय सोपी आहे। तर हॅलो हाय नमस्कार, मी मंगल, वेलकम टू माय चॅनल। तर ही अशी चटपटीत डाळ पालक बनवण्यासाठी आपल्याला इथे घ्यायची आहे तुरीची डाळ। आपल्या गरजेप्रमाणे तुरीची डाळ घ्यायची आहे, जी स्वच्छ धुवून घ्यायची। नंतर त्याचं पाणी काढून टाकायचं आणि डाळ शिजेल इतपत त्यामध्ये स्वच्छ पाणी घालायचं, थोडीशी हळद सुद्धा घालायची आणि झाकण लावून हे कुकर आपल्याला गॅसवर ठेवायचं आहे। 3 ते 4 शिट्या काढून घ्यायच्या। डाळ तोपर्यंत छान शिजलेली असेल तोपर्यंत आपण इथे घेऊया हिरवी मिरची, अद्रक, एक मध्यम आकाराचा टमाटर घ्यायचा, जो आपल्याला असं बारीक बारीक कापून घ्यायचा। सोबत कोथिंबीर सुद्धा कापून घेऊया। त्यानंतर अद्रक आणि हिरवी मिरचीचा असा जाडसर आपल्याला ठेचा वाटून घ्यायचा आहे। आता हा ठेचा बाजूला ठेवून घेऊया। आता घेऊया आपण एकदम कोवळी कोवळी फ्रेश ताजी अशी पालकाची भाजी, जी आपण आता निवडून घेऊया। तर ही एकदम कोवळी अशी पालकाची भाजी आहे, त्यामुळे फारसं काही याच्या काड्या वगैरे काढायचं काम नाही, फक्त याची देठं काढायची आहे आणि पालकमध्ये काही गवत वगैरे असलं तर तेवढं काढून टाकायचं। त्यानंतर भरपूर असं पाणी घालायचं, उलटपालट करून हा पालक मुळाच्या साईडला असा चोळून घ्यायचा आणि स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। धुतल्यानंतर ह्या पालकाला आपल्याला एकदम बारीक 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 असं कापून घ्यायचं आहे। असाच हिरवागार आणि कोवळा कोवळा पालक असेल ना, तर भाजी किंवा काहीही पदार्थ बनवायला आणखीच मज्जा येते। तर इथे पालक कापून झालेला आहे। इकडे डाळसुद्धा छान शिजली गेलेली आहे, तुम्ही बघू शकता। तर या डाळीला आता आपण नॉर्मल असं घोटून घेऊया। सोबतच इकडे कढई घेऊया। फोडणीसाठी त्यामध्ये आपल्याला 1 चमचा तूप घालायचं आहे। तेल किंवा तूप थोडंसं कमीच वापरायचं, जास्त नको आहे। त्यानंतर घालूया मोहरी, जिरं, सोबतच अद्रक आणि हिरवी मिरचीचा ठेचा सुद्धा घालून घ्यायचा आहे। त्यानंतर तेजपत्ता आणि दालचिनी घालूया, थोडीशी फ्लेवर छान येतो। सोबतच एक कढीपत्ता सुद्धा घालून घेऊया आणि अर्धी वाटी पाणी घालूया, म्हणजे जेणेकरून आपला मसाला जळणार नाही। सोबतच घालूया आपण अर्धी वाटी खोबरं, हळद, गरजेप्रमाणे धने पावडर, लाल मिरची पावडर घालायची आहे आणि सोबतच 1 चमचा कसुरी मेथी घालायला मुळीच विसरू नका, कारण फ्लेवर आणि सुगंध खूप छान येतो आणि डाळ पालकची चव ही दुप्पट होते। मसाला छान तेल सुटेपर्यंत चांगला परतला गेला की त्यामध्ये आपल्याला घालायचा आहे हिरवागार बारीक कापलेला पालक, आणि पालकसुद्धा आपल्याला इथे चांगला परतवून घ्यायचा आहे। असा पालक घातल्याने काय होते की पालक हा ओव्हरकुक होत नाही, पालकाचा रंग कायम राहतो आणि चवसुद्धा छान लागते, उग्र लागत नाही। आता पालक छान परतला गेला की त्यामध्ये आपल्याला घालायची आहे शिजवलेली डाळ आणि सोबतच घालूया गरजेनुसार पाणी। आता आपल्याला डाळ किंवा हा डाळ पालक कशी पाहिजे आहे त्यानुसार आपण पाणी घालायचं, व्यवस्थित त्याला असं मिक्स करायचं आहे। त्यानंतर आपण इथे घालूया चवीप्रमाणे मीठ, सोबतच आवडत असेल तर 1 टमाटर घालायला मुळीच विसरू नका, जो आपण अगोदर कापून ठेवलेला आहे। भरपूर अशी कोथिंबीर घालायची, व्यवस्थित त्याला मिक्स करायचं आहे। अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता मस्त सुंदर असा रंग आलेला आहे। झाकण ठेवून 5 मिनिटं चांगलं याला शिजवून घ्यायचं आहे। तुम्ही आता बघू शकता 5 मिनिटांनंतर डाळ छान शिजल्या गेलेली आहे। 1 चमचा गरम मसाला घालायचा, व्यवस्थित त्यामध्ये मिक्स करायचा आहे। मग इथे तयार झाली आपली गरमागरम झणझणीत चटपटीत अशी डाळ पालक। तर तुम्ही सुद्धा अशी डाळ पालक एकदा नक्की बनवा, तुम्हाला सुद्धा खूप आवडेल। कोणताही ओव्हर मसाला न वापरता, कांदा लसूण न वापरता सुद्धा अतिशय रुचकर लागणारी ही डाळ पालक आज आपण इथे बनवलेली आहे। जो खरंच सांगते, ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा साध्या भातासोबत अप्रतिम लागणारी ही डाळ पालक तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करा। नक्कीच मी बनवलेली आजची ही डाळ पालक तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।